धन्यवाद सर्व मान्यवर. या विनंती बाबा लगेच आपण तीच आपण आजच्या जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन करावं. या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर आहेत, सर्व डॉक्टर मंडळी आहेत. या ठिकाणी आमचे सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य माननीय भाई मोहनरावजी गुंड हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या कार्यक्रमात आपण स्वागत करूया. मान्यवरांच्या हस्ते स्टेटच्या आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचा असा ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जनकल्याण नावातच त्याच्या लोकांचं कल्याण असं घडलेलं आहे. निश्चित आरोग्य सेवा खूप महागडी झालेली असताना सर्व डॉक्टर एकाच ठिकाणी येऊन ही सेवा देत असतील तर केज वाशांना नक्कीच त्याचा खूप मोठा उपयोग होईल याची अपेक्षा आपण व्यक्त करूया. कारण सगळ्या सेवा या ठिकाणी एकत्र मिळणार आहेत. त्यामुळे निश्चितच या जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या शुभारंभाचं एक वेगळं असं केज वर्षांच्या जीवनामध्ये स्थान आहे. भाई म्हणून यांना विनंती आपण वर बसावं. भाई आता सवय लावून घ्यायची की कार्यक्रमात पत्रिकेत नाव असेलच असं नाही, काही वेळा आपल्यावर खूप स्नेह असतो त्यामुळे वर बसणं गरजेचं आहे. धन्यवाद. आदित्य बहुउद्देशीय जनविकास संस्था के संचलित जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा हा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार पडतोय. कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वप्रथम डॉक्टर नंदकुमार पी पानसे साहेब. आपल्याला म्हटल्याप्रमाणे पानसे साहेबांचं केजच्या विशेषतः कॅन्सर निदान शिबिरामध्ये खूप मोठं योगदान आहे. रोटरी क्लब असेल किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून. माननीय डॉक्टर नंदकुमार पी पानसे साहेबांचं स्वागत. डॉक्टर प्रवीणजी धावडकर यांना विनंती आहे कृपया आपण अध्यक्ष कार्यक्रमाचे माननीय डॉक्टर नंदकुमार पी पानसे साहेबांचं स्वागत करावं. डॉक्टर प्रवीणजी धावडकर जे की या हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी त्यांची सेवा असणार आहे. मौला सौदागर साहेबांना विनंती आपणही मंचावर स्थानापन्न व्हावं. मामूंना विनंती आहे आपणही वर स्थानापन्न व्हावं. डॉक्टर पानसे साहेब आपल्याला म्हटल्याप्रमाणे कर्करोग अर्थात कॅन्सर निदान शिबिरामध्ये सर्व संस्थांच्या माध्यमातून घेतली जाणारी शिबिरे नरगी दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी तिथे समन्वय म्हणून काम करतात आणि खूप त्यांचं योगदान 30 वर्षांसाठी आहे. एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांच्या स्वागताचं आपण या ठिकाणी करूया. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या हस्ते आजच्या या जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ झाला आहे. उद्घाटक माननीय बजरंगरावजी सोनवणे बाप्पा, उपाध्यक्ष तथा आरोग्य आणि शिक्षण सभापती जिल्हा परिषद बीड यांचं स्वागत. डॉक्टर तुकारामजी कांबळे यांना विनंती कृपया आपण डॉक्टरांचं या ठिकाणी स्वागत करावं. खरं तर भूमिपुत्र म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान आहे माननीय बजरंगरावजी सोनवणे बाप्पा जे की आज बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, शिक्षण आणि आरोग्य सभापती म्हणून काम करत आहेत. नक्कीच लोकांच्या अशा भूमिपुत्रातून अधिक असतात आणि आज या जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सगळे डॉक्टर, तज्ञ डॉक्टर इथे येणार आहेत आणि लोकांना सेवा मिळणार आहे. एक चांगला शुभारंभ आहे या ठिकाणी. यानंतर माननीय सय्यद नवाब मामू माजी पंचायत समिती सभापती केस यांचं स्वागत रामेश्वर शिंदे करतील. रामेश्वर शिंदे यांना विनंती की ज्यांची नावं घेतली जातात त्यांनी थोडं लवकर यावं. कार्यक्रम वेळेत पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांची सहकार्य अपेक्षित आहे. पुन्हा एकदा विनंती कार्यक्रमात सहभागी सर्वांना कृपया आपण मास्क घालावं आणि सुरक्षित अंतर ठेवून बसावं. चेअर्स आपल्याला व्यवस्थित लावली आहे.
यानंतर मौला सुधाकर साहेबांचं स्वागत आहे. या ठिकाणी विनंती गौतम बच्चुके यांना विनंती की त्यांनी मौला सुधाकर साहेबांचं स्वागत करावं. यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्तीचे सदस्य, खरं तर आमचे युवा तरुण नेते मंडळी खूप काम करतायत. मोहन गुंडे यांचं खरोखर मनापासून आपण कौतुक करूया की शेतकरी समुदायाचं नेतृत्व करणारे मोहन गुंड यांचं स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो. दीपक राऊत यांना आपण भाई मोहन गुंडे यांचं स्वागत करावं. जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला म्हटल्याप्रमाणे सर्व आपण बघितलं असेल की सर्व मान्यवरांना अनेक तज्ञ डॉक्टरांना एकत्र आणून या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर डॉक्टर राज गलांडे साहेब यांचं स्वागत मास्टर जावेद शेख यांना विनंती. डॉक्टर आकाशजी बचुते यांचं स्वागत मास्टर जावेद शेख यांना विनंती. आपण कृपया डॉक्टर बचुते साहेबांचं स्वागत करावं. कदाचित बसण्यासाठी आपण मंचावर थोडी व्यवस्था कोविडच्या पार्श्वभूमीवर थोडीशी जागा नसल्यामुळे काही मान्यवर खाली आहे थांबलेले, त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. यानंतर डॉक्टर सुधीरजी आवटे साहेब यांचं स्वागत. संजय कुलकर्णी यांना विनंती आहे सर्जन डॉक्टर सुधीरजी आवटे साहेब यांचं आपण स्वागत करावं. संजय कुलकर्णी नसतील तर धनंजय कुलकर्णी पुढे व्हावं. त्यानंतर डॉक्टर मेघाजी आवटे साहेब यांचंही स्वागत धनश्री कुलकर्णी करेल. डॉक्टर मेघा आवटे यांचं स्वागत धनश्री कुलकर्णी या ठिकाणी. यानंतर डॉक्टर दिलीपजी चाळक साहेब स्त्रीरोग तज्ञ यांचं स्वागत ऋषी कळसाई हे करतील. डॉक्टर दिलीपजी चाळक साहेब केकच्या विशेष म्हणजे चाळक साहेबांचंही काम खूप स्त्रीरोग तज्ञ म्हणून केकच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये खूप चांगलं काम साहेबांनी केलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून कौतुक करूया. नक्कीच या ठिकाणी प्रसूतीसाठी ज्या स्त्रिया महिला जात आहेत ग्रामीण भागातून त्यांच्यासाठी डॉक्टर दिलीपजी चाळक साहेबांसाठी जे डॉक्टर मंडळी आहेत त्यांचा खूप मोठा आधार आणि खूप मोठा एक कार्याचा वाटा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मोठी सेवा त्यांच्याकडून मिळते. त्यानंतर डॉक्टर दिनकरजी राऊत साहेब बाळरोग तज्ञ यांचं स्वागत विकास रोडे हे करतील. डॉक्टर दिनकरजी राऊत यानंतर डॉक्टर पूनम भालेराव त्वचा केस सौंदर्य तज्ञ यांचं स्वागत अमृता कुलकर्णी. अमृताला विनंती डॉक्टर पूनम भालेराव यांचं स्वागत करावं. डॉक्टर पूनम भालेराव या ठिकाणी त्वचा केस सौंदर्य तज्ञ आहेत. केसवशांना विविध विकार किंवा विविध आजारावरच्या जे तज्ञ मंडळी आहेत त्या सर्वांची सेवा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी मोठ्या हे धोरणानं या जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून केली जाते.
नरगिंदस्त हॉस्पिटलच्या दुलंगे मॅडम यांचंही स्वागत या ठिकाणी शिंदे मॅडमला विनंती की आपण त्यांचं स्वागत करावं. नरगिंदस्त हॉस्पिटल आमच्या केजवासियांसाठी खूप महत्वाचं आहे, कारण सतत आम्ही पाहिले की रोटरी क्लबनं बी अनेक शिबिरं त्यांच्या पानसे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून केजमध्ये घेतलेली आहेत आणि इतर संस्थाही घेत आहेत. त्यामुळं निश्चितच एक वेगळं स्थान या हॉस्पिटलचं आमच्याकडे आहे. यानंतर माननीय रमेशरावजी भिसे साहेब यांचं या ठिकाणी विनंती करतो. मयूर साखरे यांना आपण माननीय रमेशरावजी भिसे सामाजिक संस्था आपल्याला माहिती की केजच्या सामाजिक क्षेत्रात खूप मोठं योगदान या संस्थेचं आहे आणि नक्कीच या माध्यमातून कोविडच्या काळातही या संस्थेनं चांगलं काम केलेलं आहे आमच्यासाठी. त्यांचं नक्कीच या ठिकाणी उपस्थित त्यांच्या वतीने स्वागत करूया. यानंतर डॉक्टर आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकजी सोनवणे यांचं स्वागत धनंजय कुलकर्णी करतील. विनंती धनंजयराव कुलकर्णी आपण कृपया त्यांचं स्वागत करावं. यानंतर डॉक्टर प्रियंका आला भूल तज्ञ आहेत, त्यांचं स्वागत स्वरूपा शिंदे मॅडम या करतील. डॉक्टर प्रियंका आला भूल तज्ञ आहेत आणि विशेष म्हणजे या सर्व डॉक्टर मंडळींचं विशेष योगदान या केसच्या सेवेत राहणार आहे. यानंतर दसराजी चौरे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचं स्वागत या ठिकाणी गौतम बचुतेकर. आमच्या केज शहरात पत्रकारिता विश्व खूप विस्तारलेला आहे आणि निश्चित आमच्या परिवारामध्ये वेगवेगळे विचाराचे संघ या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. यानंतर दत्तात्रयजी मजुळे पुरोगामी पत्रकार संघ अध्यक्ष यांचंही स्वागत या ठिकाणी धनंजय कुलकर्णी करतील. यानंतर रामराज तपसे आपण आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, माजी अध्यक्ष आहेत पत्रकार संघाचे, यांचा स्वागत धनंजय कुलकर्णी करतील. संजय तोडकर आणि इंगोली डॉक्टर महेश गोळे यांचं स्वागत या ठिकाणी विकास रोडे यांना विनंती. डॉक्टर महेश गोळे साहेबांचं आपण स्वागत करावं. डॉक्टर प्राजक्ता धावडकर मॅडम यांचं स्वागत प्रतीक्षा मस्के या करतील, त्यांनाही विनंती आपण कृपया मॅडमचं स्वागत करावं. डॉक्टर प्राजक्ता धावडकर मॅडम यांचं स्वागत प्रतीक्षा मस्के या करतील. अजित कच्छी यांचं स्वागत या ठिकाणी दीपक राऊतकर. धनंजय इंगोले माजी सरपंच साळेगाव यांचं स्वागत ही ऋषी कळसाईते करतात आणि संजयजी तोडकर यांचं स्वागत गौतम बचुटेकर.
ऋषिकर साहेब. आमचे मित्र सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे श्री हनुमंतरावजी भोसले सरांचं स्वागत मी स्वतः करतो. BBC उर्फ हनुमंत भोसले हेच संघर्षमय व्यक्ती जीवन आहे. त्यांचं स्वागत धनंजय कुलकर्णी करत आहे. आणि विशेष म्हणजे नंदकुमार पानसे साहेबांचं विशेष अभिनंदन आहे, कारण त्यांचं केजवर जास्त प्रेम आहे. कॅन्सर हा विचित्र आणि अवघड आजार आहे आणि त्याबद्दल ते अगदी केजवर प्रेम करतात. धनंजय आणि सर्वातर्फे पानसे साहेबांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. यानंतर सुरडी गावचे उपसरपंच काशीनाथरावजी भिसे यांचे स्वागत डॉक्टर कांबळे सर करतील. सुरडीचे लालासाहेब ठोंबरे यांचंही स्वागत कांबळे सर डॉक्टर कांबळे सर करतील. आणि सर्जेरावजी लांडगे सोने सांगलीचे या सर्वांना विनंती आपण समोर यावं आणि डॉक्टर कांबळे सर हे सर्व या मान्यवरांचं स्वागत करतात. आपापल्या गावची एक वेगळी अटॅचमेंट असते, एक वेगळं प्रेम असतं स्नेह. नक्कीच त्या अनुषंगाने हे स्वागत डॉक्टर कांबळे सर या ठिकाणी करतायत. आणि उर्वरित सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्वांचं जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या संचालक मंडळातर्फे आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. खरं तर इथं आलेले प्रत्येकाचंच या ठिकाणी स्वागत आपण करूया. पुन्हा माजी सैनिक वैजनाथराव गालफाडे यांचंही स्वागत या ठिकाणी धनंजय कुलकर्णी यांना विनंती त्यांचं स्वागत करावं. आणि उत्तम अप्पा मस्के आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे त्यांचंही स्वागत गौतमराव करतील. उत्तम अप्पांचं स्वागत. धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. पुन्हा एकदा या मंचावर सर्वांचं उपस्थित सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण सर्व या ठिकाणी आलेले आहे. आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची जी काही निर्मिती आहे किंवा स्थापना आहे ही ज्या उद्देशानं करण्यात आलेली तो उद्देश आणि या ठिकाणी इतर काही त्यांचे ध्येय धोरण आहे याबद्दल प्रास्ताविकाच्या रूपात आपल्याला सांगतील डॉक्टर JN सय्यद साहेबांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचा आपण प्रास्ताविक करावं. डॉक्टर JN सय्यद. आजच्या या जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भजंग बाप्पाजी सोनवणे, आपल्या आग्रहाखातीर नेहमीच आमच्याशी संलग्न असलेले माझे गुरुवर्य आदरणीय पानसे साहेब, माझे गॉडफादर, या व्यासपीठावर उपस्थित विशेष अतिथी नवाब मामू, या कार्यक्रमासाठी जे तज्ज्ञ या हॉस्पिटलला वेळोवेळी मदत करणार आहेत अशी आमची टीम. त्या आदरणीय आवटे सर हे MS सर्जन आहे, त्यांच्या सुपत्नी इथं आपल्याला वेळोवेळी येऊन विविध सर्जरी इथं आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. पानसे सर सातत्यानं जेव्हा कॅन्सरच्या काही अडचणी असतील आणि भविष्यात कॅन्सरच्या सगळ्या सुविधा इथं कसं भेटतील याच्यासाठी आपण त्यांच्याशी अट्टहास करतोय. असे आमचे पानसे सर. दिनकर राऊत हे माझे परम मित्र आहेत, सातत्याने मला मदत करतात. ते बालरोग तज्ज्ञ आहेत, परंतु त्यांची दृष्टी या हॉस्पिटलमध्ये राहणार आहे. जेव्हा जेव्हा ते मदत मागून तेव्हा ते इथं देतील. माझे दुसरे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर चाळक सर स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, पूर्णपणे आता भविष्याच्या काळात रिटायर्ड झाल्यानंतर 4 महिन्याच्या नंतर आणि आता सुद्धा या हॉस्पिटलचं मानस त्यांनी घेतलेलं आहे. आणि निश्चितपणे स्त्रियांच्या बाबतीत ज्याही अडचणी इथं होतील त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं चाळक सर इथं आपल्याला केव्हाही मदत करतील. अलर्ट मॅडम आपल्या गावच्या केज शहराच्या त्या आहेत भगिनी, भूलतज्ञ आहेत आणि आमच्या मानाला मान देऊन ते इथं उपस्थित झालेले आहेत. कुठल्याही सर्जरी करताना भूलतज्ञाची गरज असते, ICU सेटअप करताना भूलतज्ञाची गरज असते. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, ते शब्द पाळतील. माझे फॅमिली मेंबर, माझा मित्र आकाशजी बचुटे
ENT खूप चांगलं 2 वर्षात त्यांनी आपलं स्वतःचं ध्येय साध्य केलेलं आहे आणि या तालुक्याचा सुपुत्र, माझ्या गावचा सुपुत्र असल्यामुळं निश्चितपणे या इथं आपल्याला तो सेवा देणार आहे. आज 2 आमचे भालेराव मॅडम इथं उपस्थित झालेले आहेत सौंदर्य केस आणि महिलांच्या याच्यासाठी. आमचे 2 तज्ञ आज इथं त्यांच्या काही कारणामुळे आले नाहीत. मी विशेष त्यांचा आभार व्यक्त करेन. राजजी गलांडे माझे सिव्हिल सर्जन आहेत, माझे मार्गदर्शक आहेत. ते प्रत्येक शुक्रवारी इथं कार्डिओलॉजिस्ट MD म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि पूर्णपणे आपल्याला सेवा देणार आहेत. आणि MD स्किन अँड VD वाले डॉक्टर खोसे सर थोड्याच वेळात इथं उपस्थित होणार आहेत. काही कामामुळे व्यत्यय होत आहे, असे हे लोक इथं उपस्थित होणार आहेत. कोरोनाच्या काळामुळं आपण सगळ्या लोकांना इथं बोलवलेलं नाही किंवा गर्दी करायचं टाळलेलं आहे, कारण या कार्यक्रमासाठी बजरंग बाप्पाजी सोनवणे येत आहेत आणि कुठं काही अपघात होऊ नये यासाठी आपण लोकांना विनंती केलेली आहे की टप्प्याटप्प्यानं या हॉस्पिटलला ते भेट देतील. मी पुनश्च एकदा सगळ्यांना सांगेन की निश्चितपणे या हॉस्पिटलच्या उभारणीकरता माझ्या मागं सदैव जे उभा राहणार आहेत ते डॉक्टर कांबळे MBBS माझे मित्र आहेत, ते सदैव इथं सेवा देणार आहेत. आणि दुसरे डॉक्टर धावडकर आणि त्यांच्या मुलगी हे इथं 24 तास उपलब्ध राहतील आणि कुठल्याही रुग्णाला जास्तीत जास्त कमी पैशात कशी सेवा इथं उपलब्ध करून देता येईल. आणि आपण गेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन आज गलांडे सरांना भेट घ्यायची असेल तर 500 रुपये फीस आहे, परंतु गलांडे सर इथं आल्यानंतर कमीत कमी पैशात सगळ्या सुविधा आपल्याला इथं उपलब्ध करून देतील. आवटे सरांना भेटायला वेळ मागावं लागते, ते सर तुमच्याकडे इथं उपलब्ध होतील आणि कमी पैशात जे निदान करायचं आहे निदान करतील, उपचार करतील, सर्जरी करतील. अशा सगळ्या लोकांच्या भावना ऐकल्यानंतर सगळ्या क्षेत्रात आपण काम करतो, डॉक्टर आहात परंतु केसला तुम्ही काही देत नाही, अशा भावना सातत्याने उमटत होत्या आणि ते पूर्ण करण्यासाठी मी आदरणीय बजरंग बाप्पांना विनंती केली. बजरंग बाप्पांनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात परंतु एकदा काम केल्यावर त्याला अर्धवट सोडू नका, मी तुमच्या पाठीशी सतत आहे. कुठलीही डिमांड करा, मी उपाध्यक्ष असू दे, बाकीच्या खूप मोठ्या पदावर आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. आणि केवळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटल भविष्यात एक चांगली झेप घेईल आणि आपण ज्या सुविधा दुसरीकडे जाऊन घेतात त्या सुविधा आपण इथं उपलब्ध करून देईल असा मी मानस या संस्थेच्या वतीने तुम्हाला देतो. आणि निश्चितपणे कुठलाही आजार आपल्याकडे कमीत कमी पैशात कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि डायबेटीसचा एक मोठा प्रोजेक्ट आदरणीय पानसे साहेबांनी या हॉस्पिटलला मिळवून दिलेला आहे. जेवढेही लोक डायबेटीसचे असतील आम्ही भविष्यात त्यांचं संपूर्ण स्क्रीनिंग, संपूर्ण ब्लड चेकअप मोजक्या 100 ते 150 रुपयात सगळ्या टेस्ट करून हे नेमकं कारण कशामुळे तुम्हाला डायबेटीस झालेला आहे आणि भविष्यात आपण कसं रोखू शकतो याच्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट या हॉस्पिटलला आदरणीय पानसे सरांच्या मार्गदर्शनापासून आपल्याला भेटलेला आहे. त्याचाही काही दिवसात आपण शुभारंभ करू आणि निश्चितपणे एवढी मोठी टीम आपल्या पाठीशी आहे. एक चांगलं काहीतरी या केज नगरीसाठी, तालुक्यासाठी आपण काहीतरी करून दाखवू एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साठे सर उपस्थित झालेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपण इकडे व्यासपीठावर या. माननीय डॉक्टर साठे साहेबांना विनंती समोर यावं आणि या ठिकाणी धनंजय कुलकर्णी त्यांचं स्वागत करतील. डॉक्टर साठे साहेबांचं, दत्तात्रेय साठे साहेब यांचं स्वागत. धनंजय कुलकर्णी यांना विनंती कृपया आपण त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद डॉक्टर सय्यद साहेब. आता डॉक्टर सय्यद साहेबांनी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ध्येय धोरणाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती दिली. निश्चितच केस सारख्या शहरामध्ये जिथं ग्रामीण भाग जोडलेला आहे, जनसामान्यांना आरोग्य सेवा परवडावी किंवा अतिशय कमी पैशामध्ये त्यांना सगळी आरोग्य सेवा मिळावी यासाठी या ठिकाणी केलेली सुविधा नक्की भविष्यासाठी खूप चांगली असं वाटतं. नक्की याचा उपयोग केस शहर आणि केस तालुक्यातील जनतेला होईल अशी अपेक्षा करूया. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय बजरंगरावजी सोनवणे साहेब बाप्पा, उपाध्यक्ष शिक्षण आणि आरोग्य सभापती जिल्हा परिषद बीड यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या उद्घाटन प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. जनकल्याण मल्टीस्टेट हॉस्पिटलच्या भव्य शुभारंभ प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके, या केस शहरावर अतोनात प्रेम करीत असणारे आमचे आदरणीय नंदकुमारजी पानसे साहेब,
त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय नवाब मामू, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ज्यांच्या प्रयत्नातून या कार्यक्रमाला या दवाखान्याला मदत होणारे असे आमचे डॉक्टर आकाशजी बचोटे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे डॉक्टर आठवलेजी, परत या कार्यक्रमाला आमच्या भूलतज्ञ आत्ताच आलेल्या आमच्या भगिनी आदरणीय डॉक्टर प्रियंका अलास, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांची सेवानिवृत्ती अवघ्या 4 महिन्यावर आली असे आमचे आरोग्य विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर चाळक सर, त्याचबरोबर माझ्या सर्व मुलांसहित सर्वांचे फॅमिली डॉक्टर असणारे आमचे दिनकरजी राऊत साहेब. खऱ्या अर्थाने फॅमिली डॉक्टर कोणीही माहीत पाहिजे खरं सर्व असे आदरणीय दिनकरजी राऊत साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या पूनमताई भालेराव, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नावं घेता येतील असे आमचे आत्ता साहेब आले, आवटे साहेब आहेत, आवटे मॅडम आहेत, सर्व सन्माननीय पूर्ण डॉक्टर्स, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ग्रामीण भागातले आदरणीय डॉक्टर साहेबांवर प्रेम करीत असणारे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मित्र आदरणीय भाई मोहन गुण, त्याचबरोबर मौला सौदागर, व्यासपीठावरले सर्व सन्माननीय कार्यक्रमावर उपस्थित असणारे संजयजी शरी, सुरडी गावचे भूमिपुत्र आदरणीय संस्थेचं चांगलं काम करीत असणारे आमचे आदरणीय भिसे साहेब, सुरडी गावचे सरपंच आदरणीय दुसरे भिसे लालासाहेबजी मावा, व्यासपीठावर उपस्थित असणारे सोनू सांगलीचे माजी सरपंच सर्जेराव दादा लांडगे, संजय नाना तोडकर, साठेपळचे माजी सरपंच आदरणीय धनंजी जिंबुले, परत आताचे आजी सरपंच लाख्याचे आदरणीय आजीजी कच्ची, आणखी नाव चुकून राहिले की पुन्हा पंचे सर्व पत्रकार मित्र, पत्रकार संघाचे 3 पत्रकार संघाचे 2 अध्यक्ष आणि सर्व पत्रकार, आमचे ज्येष्ठ असे आमचे गुरुवारी आदरणीय भुले सर, मला वाटतं नावाची लिस्ट काही कमी पडणार नाही, त्याच्यात कमी नक्कीच पडणार नाही, आमच्या अशोकराव पुन्हा रायगराव बघते म्हणजे सर्वजण जमलेले सर्व आदरणीय डॉक्टर साहेबांवर प्रेम करून या दवाखान्यासाठी शुभेच्छा आणि आपला आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व तमाम नागरिक, सर्व जनता आणि आदरणीय ज्यांच्या प्रेरणेतून आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा दवाखाना उभा होतोय असे आमचे डॉक्टर सय्यद साहेब. सांगितलं आता की त्यांचा जिल्हा बदल आहे, मी म्हणलं जिल्हा बदल आहे, जिल्हा बदल असायची गरज नाही, हा आरोग्याचा कार्यक्रम आहे, हा दुसरा कुठला राजकीय व्यासपीठ नाही. मी राजकीय माणूस जरी असलो तरी सध्या आरोग्य जिल्हा परिषदचं आरोग्य खातं बीड जिल्ह्याचं माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे आरोग्य विभागाचा एक जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने मी इथं आलेलो आहे, त्याच्यामुळे बाकी काही बोलायचं नाही. बाकीच्या या ह्याच्यामध्ये दुसरा कुठला विषय तपसे साहेबांनी वेगळा घ्यायचे कारण नाही, आरोग्याचा विषय आहे. सर्वात महत्वाचं तुमचं आमचं सर्वांचं आरोग्य ठीक राहिलं तर सगळं गोष्टी होत्या. पहिल्यांदा मी सर्वांना एक विनंती आणि एक आश्वासित करू इच्छितो की या मल्टीस्टेट जनविकास मल्टीस्टेटचा जनकल्याणची जनविकास राहिला या जनकल्याण मल्टीस्टेट हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ झाला असं जाहीर करतो. आणि चांगले लोक सगळे स्टेजवर बघितल्यानंतर, सर्व डॉक्टरची टीम बघितल्यानंतर, आमच्या भगिनी सर्वजण बघितल्यानंतर या दवाखान्यात कुठलीही काही कमतरता भासणार नाही असं नक्की वाटतंय. आणि पानसे सराच्या बाबतीत मी बरेच आणखी 1-2 कार्यक्रम घेतले, त्यांचं मला बसल्या त्यांनी सांगितलं की आणखी मला 1-2 कार्यक्रम घ्यायचे, तुमच्याशी चर्चा करून तुम्ही मला एवढा म्हणजे तळमळ आणि आपल्यावर प्रेम करणारे, आरोग्य आपल्या तालुक्याचं आपल्या भागाचं व्यवस्थित झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय पानसे सर आपल्याला लाभले आहेत. या दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरिबाची सेवा हो, कमी दरामध्ये तुम्ही सेवा उपलब्ध करून द्या असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. पैसे सर्वच गोष्टी, पैसा हा सर्वस्वी नाही, आपल्या माणसाचा आपल्या भागात जी गरज आहे खऱ्या अर्थानं सर्व गोष्टी एका कॅम्पसमध्ये मिळाल्या पाहिजे. सर्व अशा पद्धतीचं जरी जागा छोटी असली तरी या छोट्या जागेतून पूर्ण मोठा वटवृक्ष हो आणि चांगल्या पद्धतीने आपण आणखी मोठा दवाखाना आपल्याला करायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही सर्वजण नियोजन करा. मला वाटतं की या काळामध्ये आता पूर्ण जगाबरोबर आपलं गाव आपण स्वतः या कोविड सारख्या महामारीला समोर जात आहोत. मागची 2 वर्षे सलग झालं की आपल्याला कुठलाही विषय पूर्ण क्षमतेने करता येत नाही. फक्त आरोग्याची टीम जीव धोक्यात घालून काम करते. खऱ्या अर्थानं आज जगाचे म्हणजे जीवनदाते कोण असाल तर तुम्ही डॉक्टर आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि या डॉक्टरची टीम खऱ्या अर्थानं आपल्या बीड जिल्ह्यातच आरोग्य खातं माझ्याकडे म्हणून सांगतो की जिल्हा परिषदेच्या टीमने सुद्धा आमच्या अहोरात्र काम करून जिल्ह्याची सेवा केली. सर्व आमच्या
सर्वांना बापू एकदम मनपूर्वक सेवा करून त्यांनी वाचवायचा प्रयत्न केलाय. आपण सुद्धा आता कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. सर्वांना आम्ही पण सांगतोय, तुम्ही पण सर्वांनी सांगितलं पाहिजे की लसीकरण करून घ्या. कारण लसीकरण एक विषय असा आहे की त्याच्यामुळे आपण थोडंफार सगळ्या गोष्टीला संकटाला संघर्ष करू शकतो, संकटातून वाचू शकतो. मला वाटतं की पहिल्या लाटेमध्ये बरंच मृत्यूचं प्रमाण कमी होतं. त्याचं कारण असं होतं की पहिल्या लाटेमध्ये आपण माणुसकी सोडून जगलो. दुसऱ्या लाटेमध्ये माणुसकी दाखवली, त्याच्यामुळे काही जण मेले. तिसऱ्या लाटेमध्ये शक्यता येऊ नये, आलीच तर माणुसकी राहावी आणि कुणी मरूही नये एवढी अपेक्षा आपण ईश्वराला करू. त्याच्यापेक्षा आपल्या काही हातात नाही. पण आपल्या सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, आपले जिल्हा प्रशासन असेल, सर्वांच्या सहभागातून लसीकरण चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचं काम सर्वांनी केले. आपण सर्वांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने ती पाळावा. कारण जीव तुमचा प्रिय तुम्हाला जरी नसला तरी तुमच्यासाठी, तुमच्या घरच्यांना आहे, आम्हाला समाजाला तुमची सर्वांची गरज आहे. त्याच्यामुळे आपला जीव सांभाळा आणि आपल्यापासून दुसरं कोणी बाधित होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आमच्या पत्रकार मित्रांनी सुद्धा दररोज तेच विषयालाही करावा. विनाकारण इथे एवढी गर्दी नाही, तेवढी जेणे केल्या चुका ते करू द्या, त्याला इलाज नाही. पण जे काय होते त्या गोष्टी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावा अशी एक अपेक्षा माझ्याकडे जिल्ह्याचा आरोग्याचा प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांकडून आहे. आम्ही सुद्धा ते पाळलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरलाच पाहिजे. नाही तर आता आम्हाला काय होते, मास्कला कुठं आलं, मास्क काढ, सेल्फी घ्यायचं. आणि त्या सेल्फीच्या नादात आमचं सगळंच वाटवलं तुझं होणार आहे. ही सेल्फी त्याच्यामुळे सगळ्यांना आता म्हणलं एकदा सर्व संपुष्ट सेल्फीच्या काही नादी लागू नका. ऐकतील आता या सर्व गोष्टी करताना मी आदरणीय डॉक्टर साहेबांना, सय्यद साहेबांना विनंती करणार आहे की आपण एवढी टीम सगळी जी उभी करताय, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करून लोकांना सेवा देताय. तुम्ही कमी दरात द्या, पण त्याला कंटिन्युअसली उच्चार केला की म्हणजे सातत्य ठेवा. मी खरंच सांगतो की सातत्य ठेवा, नाही तर मग उपयोग होत नाही. हे जे आपण केलं या गोष्टीसाठी एक आरोग्याचा प्रमुख जरी जिल्ह्याचा असलो तरी या गावचा नागरिक या नात्यानं आपल्या या सेवेला, या सर्व गोष्टीला जी लागल ती मदत सेवाभावीच्या माध्यमातून असेल, जी कुठली काही लागेल ती मदत करायला मी तत्पर आहे. 100% तुम्हाला जी लागेल ती मदत राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, पेशंटची असू द्या. पण पेशंट कमी, पेशंटची मदत कमी, पेशंटला लागणारी मदत आम्ही जास्त करू, एवढा शब्द तुम्हाला नक्कीच देतो. आणि मला वाटतं आमच्या सर्वांनी केस तालुक्यावर सर्व प्रेम केलेली सर्व जनता, सर्व आमची डॉक्टर्स टीम पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण चांगली सेवा द्याल. खऱ्या अर्थानं सर्वांना एखादं रोगाचं निधन झालं तर त्याची आपल्याला प्राथमिक स्वरूपाचा उपचार किंवा त्याच्यापेक्षा काही असेल तर 5 गाईड करतील त्या पद्धतीने आपण करू. विशेषतः महिलांमध्ये हा आजार जास्त असतो, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. डिलिव्हरी बी असं मला काही असेल, ह्या गोष्टीमध्ये माझ्यापेक्षा सर्व डॉक्टर लोकांना मलाही आरोग्य खात्यामुळे बऱ्यापैकी माहिती करून घेतली. त्या गोष्टीत जे आहे त्या सर्व गोष्टीचं डिटेल सर सांगतीलच. पण मला एक सांगायचं की या सर्व गोष्टीतून तुम्ही सर्वजणांनी चांगल्या गोष्टीचं चांगलं काम केलंय आणि चांगली सेवा सर्वजण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या दवाखान्याला, या आपल्या सर्व जनकल्याण मल्टीस्ट्रीटच्या हॉस्पिटलला माझ्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष प्रमुख या नात्यानं, जिल्हा परिषदच्या वतीनं, येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन म्हणून येडेश्वरी कारखान्याच्या वतीनं जी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या पण सर्वांना शुभेच्छा देतो. जी काय असेल ते आमच्या कारखाना आणि येडेश्वरी फाउंडेशनचे जी काही विषय असतील ते आपल्या कारखान्यामध्ये आपला आमचा करार करून घेऊ असा शब्द देतो. आणि तुम्ही आम्हाला सेवा द्या. म्हणजे कारखान्यात माझ्या जवळजवळ 10,000चे जवळपास जी माझी शेतकऱ्यांना सुद्धा जी काय आपल्याला पुढच्या काळामध्ये शेतकरी असतील किंवा आमचे मजूर असतील यांच्यासाठी कमी दरामध्ये किंवा अर्ध्या पेशवर कारखान्यामार्फत खर्च करून आपण जी मोठा आजार असेल त्याला आपण कारखान्याच्या सभासदांना ती योजना देणार आहोत. या पद्धतीचा करार आपल्या सर्व बरोबर करून तुम्हाला म्हणजे तुमच्या सोबत आम्ही पण राहू असा एक शब्द देतो. तुम्हाला शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद सोनवणे साहेब. निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे हा जनकल्याण स्पेशालिटी हॉस्पिटल पुढे सेवा देईल. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मग म्हटल्याप्रमाणे कर्करोग क्षेत्रामध्ये नरगिस दत्त हॉस्पिटल बार्शी यांचे समन्वयक म्हणून जे आपल्याशी काम करतायत माननीय नंदकुमारजी, डॉक्टर नंदकुमारजी पानसे साहेब यांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले मल्टीस्पेशालिटी जनकल्याण हॉस्पिटलचे उद्घाटन जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यक्रमात सहभागी असलेले माझे मित्र बजरंगजी सोनवणे साहेब पप्पा, त्याचबरोबर त्यांनी ज्यांची नावं घेतली ती सर्व
कारण या सर्वांची नावं जर घ्यायची म्हणजे तर बराच वेळ लागेल. आपल्याला महत्वाचा विषय बाजूला राहील. आणि इथं उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय आणि माझे मित्र भोसले सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन केलं आणि तुम्हाला वारंवार काही गोष्टीचं आव्हान केलं. त्याचं तुम्ही पालन करावा, विशेषतः मास्क वापरावा. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मास्क आपला कोविडपासून प्रोटेक्शन करण्यासाठी सक्षम आहे. बाकी गोष्टी वॅक्सिन आणि त्यानंतर तर आपण करतोच आहोत. त्याहीपेक्षा अनेक कार्यक्रम इथे झाले, सत्कार समारंभ सगळ्या इथे झाले. माझा सत्कार केला त्याबद्दल मी डॉक्टर सय्यद आणि हे सगळ्या यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इथं सर्वच मान्यवरांचा सत्कार झाला. पण हे सत्कार होत असताना जेवढ्या संख्येने आपण उपस्थित आहेत तेवढ्या टाळ्या काय वाजवल्या आहेत. तर मी गेली 25 वर्ष संशोधन क्षेत्रात काम करतो, कॅन्सरवरचं संशोधन करायचं. त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काही दिवसापूर्वी म्हणजे साधारण 15 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एक संशोधन झालं आणि त्या संशोधनात असं सिद्ध झालं की रोज 100 टाळ्या वाजवल्या तर हार्ट अटॅक येत नाही. रोज 100 टाळ्या, हे खरं आहे, म्हणजे सिद्ध झालेलं आहे. 100 टाळ्या रोज वाजवल्या हार्ट अटॅक येत नाही. मग आता मला सांगा की हा कार्यक्रम असला, आपण उगीच टाळ्या वाजवल्या तर लोक म्हणते कालपर्यंत बरा होता, आता कसं काय का असं करायला. पण जर असे कार्यक्रम आपल्याला नेहमी येतात की ज्याच्यामुळं आपलं आरोग्याचं रक्षण करू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला टाळ्या वाजवण्याचा हे आहे. तर सर्वांच्या वतीने ह्या मल्टीस्पेशालिटीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. माझं अध्यक्षीय भाषण आहे. अध्यक्षीय भाषण करताना फार एक अडचण अशी असते की पहिले वक्ते आहेत ते सगळं बोलून जातात, काय बोलायचं नेमकं कळत नाही. तरी परंतु एका छताखाली सगळी सेवा असं ह्या हॉस्पिटलचं उद्दिष्ट आहे. हे सगळे कुठलेही आजार असतील तर तुम्ही इथं आला तर ते बरे होऊ शकतात. आपल्या देशामध्ये टॉप मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचं प्रमाण जर आपण बघितलं तर सर्वात जास्त मृत्यू आपल्या देशामध्ये हार्ट अटॅक नव्हते. दरवर्षी साधारणपणे 15 लाख लोक हार्ट अटॅकने मरतात. त्यानंतरचा क्रमांक लागतो तो लंग डिसीज म्हणजे निमोनिया किंवा फुफ्फुसाला होणारा आजार. त्यांनी आपल्या देशात जवळजवळ 12 लाख लोक मरतात. त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायू किंवा मेंदूला आलेला धक्का. त्याच्यामुळे आपल्याकडे जवळजवळ 8 ते 9 लाख लोक मरतात. आणि मग कॅन्सर, मग ऍक्सिडेंट, त्याच्यानंतर आत्महत्या असा त्याचा क्रम लागतो. तर हे मी का सांगितलं, हे सर्व जर हार्ट अटॅक असेल, हार्ट अटॅक येण्याचं कारण डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असतो किंवा अजून काही कारण असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला तपासणी वेळी केली आपण तर निश्चितपणे आपण ते बरं होऊ शकतो. आता मी नर्गिस कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. खरं पाहिलं असता माझी ओळख अशी आहे की टाटा मेमोरियल सेंटरचं एक युनिट आहे. म्हणजे माझा तसा अर्थार्थी नर्गिस संबंध नाही, पण टाटा मेमोरियल सेंटरचं एक युनिट आहे तिथं आम्ही साधारणपणे कॅन्सरवरचे 10 ते 12 प्रोजेक्ट चालवतो पब्लिकमध्ये जाऊन. त्यामध्ये बीड आहे, उस्मानाबाद आहे किंवा बार्शी तालुका आहे, सोलापूर जिल्ह्यातले काही गावं आहेत. आणि तिथं जे कार्यरत 10 प्रोजेक्ट आहेत त्या सगळ्यांचा इन्चार्ज म्हणून मी तिथं काम करतो. त्यामुळं आतापर्यंत मला जवळपास 1 कोटी लोकसंख्येमध्ये जाण्याचं भाग्य मिळालं. म्हणजे असं म्हणतात की 12 गावचं पाणी पिलेला माणूस हुशार असतो, तर मी 3500 गावचं पाणी पिलं. खरीच वस्तुस्थिती म्हणजे आहे. तर 3500 गावात जाऊन लोकांचा अभ्यास करण्याचा मला हे मिळाला. तर ह्या सगळ्या माध्यमातून आता आम्ही काय केलं की 2 लाख लोकांचं ब्लड प्रेशर चेक केलं घरी जाऊन. एक प्रोग्राम आम्ही केला. तर त्या गेल्यानंतर आम्हाला असे चिन्ह असं दिसून आलं की खूप लोकांना ब्लड प्रेशर वाढलेला आहे पण ते कधीही दवाखान्यात गेलेले नाही. म्हणजे बऱ्याच लोकांनी तपासणी केलेली नसते. मग तपासणी नाही केल्यानंतर आपला आजारही माहीत होत नाही आणि आजार एकदम अचानक येतो. म्हणजे थोडक्यात काही हायपरटेन्शन झालं, खूप मोठ्या प्रमाणात बीपी वाढलं तर हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ब्रेनचा अटॅक येऊ शकतो. आणि अशा अवस्थेमध्ये लोक दवाखान्यात जातात आणि मग कितीही पैसे खर्च करायला तयार होतात. तर त्या दृष्टिकोनातून आणि त्यातूनही माणूस वाचतोच असं नाही, त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यासाठी वय वर्ष 30-35 नंतर जर छोट्या साध्या तपासण्या की ज्या हॉस्पिटलमध्ये इथे उपलब्ध आहेत
त्या जर आपण करून घेतल्या तर कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे आपला पैसाही कमी जातो आणि आपल्याला बरंही जास्त. तर अशा पद्धतीने जर आपण योजना आपल्या आयुष्याची केली तर ती खूप चांगली आहे. कारण काय झालंय अलीकडं हे जे मी आजार सांगितले, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, कॅन्सर असेल, हे 3 आजार जर तुम्ही तुमच्या आजोबाला किंवा तुमच्या पंजोबाला जर विचारले त्यावेळेस गावामध्ये असं कुणीही नव्हतं. मग आत्ताच का व्हायला? तर आत्ता काय होतं की आपली लाईफस्टाईल बदलली. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे, त्यामुळे आपली लाईफस्टाईल बदलती आणि आपली शारीरिक हालचाल कमी होते. शरीरात वाढणारं अतिरिक्त चरबीचं प्रमाण हे 3 आजार निर्माण करतात. त्यात डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे आणि कॅन्सरही आहे. तर चरबी जर वाढायला लागली तर त्याची काळजी घेतली पाहिजे किंवा त्याच्यावर तपासणी केली पाहिजे. मग आता ही चरबी का वाढतं? आता काय झालं, मागची जर आपण एक 10 वर्षापूर्वी 15 वर्षाची जर व्यवस्था बघितली तर आपल्याकडे काय होतं की सरळ आपल्याला शेतात जायचं म्हणलं तर तो व्यक्ती 5 किलोमीटर दिवसातून चालायचा. शेतात जाणं आणि येणं त्याचा विचार आहे. त्यानंतर महिलांच्या बाबतीत म्हणून पाणी आणायला जायचं म्हणलं तर शेतात विहिरीवर जावं लागायचं किंवा तळ्यावरून आणावं लागायचं. धुणं धुवायला जायचं म्हणलं तर बाहेर कुठेतरी जावं लागायचं. आता परिस्थिती इतकी बदल झाली की प्रत्येकाच्या घरी 2 व्हीलर आहे, कदाचित 4 व्हीलर आहे. आणि त्यामुळं काय झालं की आपला शारीरिक हालचाल जवळपास बंद झाली आणि शारीरिक हालचाल बंद झाल्यामुळे आपली कॅलरीज बर्न होत नाही आणि त्यापासून सगळे आजार जास्तीत जास्त होतात. तर आपली लाईफस्टाईल एवढं एक लक्षात ठेवा की जनरली असं म्हणतात की पोहणं हा चांगला व्यायाम आहे, पण आता पोहायला पाणीच नसतं. त्याच्यानंतर त्याच्या मागचा कुठला तर चालण्याचा. तर मी तुम्हाला एक सांगतो की 5 किलोमीटर जर तुम्ही चालत असाल दिवसात तर हे 3 आजार तुम्हाला होणार नाही. डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा कॅन्सर सारखा आहे. पण हे तुम्ही केलं पाहिजे. पण आता काय झालं की आता बघा मजूर लोक सुद्धा पूर्वी आपल्या शेतात येताना स्वतःच्या ह्याने चालत येत होते. पण आता परिस्थिती अशी आहे की जो मालक वाहनाची व्यवस्था करते त्याच्याच घरी तो मजूर आहे. म्हणजे एखादा मालक गरीब जर असला तो म्हणला तुमच्या पायाने चालत या तर ते लोक जायला तयार होतात. त्यामुळे आपण आपलं नुकसान म्हणजे खूप मोठ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मोटर मागं दारं धरायचं, मोटर चालू केली की आपल्याला काय होतं बऱ्याच वेळा MSEBच्या कर्तृत्वामुळं लाईट सारखी जायची परत यायची. त्यामुळे काय स्टार्टर पडायचं आणि चालू करायसाठी आपल्याला विहिरीवर जावं लागायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा 10 एलपाटे झाले तर आपला 5 किलोमीटर व्यायाम आहे. आता आपल्याकडे ऑटोमॅटिक स्टार्टर असतं, मोबाईलवरच ते चालूही होतंय बंदही होतं. म्हणजे खूप सुविधा आपल्याकडे झाल्या, भरपूर सगळं झालं. परंतु हे सगळं आजार वाढवणार आहे. शेवटी काय आहे की शारीरिक व्यायाम असणं अत्यंत गरजेचं आहे. आपली जशी जशी लाईफस्टाईल ऍडव्हान्स होत जाईल तसं आता मोबाईलमुळे तर काय झालं की तुमच्या मित्राला शेजारच्या गल्लीत असेल तर त्यांना बोलावून तर तुम्ही जात होता, आता मिस कॉल देतात. त्यामुळे कुठे भेट व्हायची असे म्हणलं तर आपल्याला कुठे जावं लागत नाही, त्याला बोलवून घ्यावं लागतं. ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्यामुळं आपलं शरीर अडचणीचं निर्माण व्हायले किंवा आजार जास्तीत जास्त लोकांना व्हायले. पण आता ह्यातलं काय बदल होऊ शकत नाही, ह्या असंच राहणार आहे. इथून पुढे अजून चांगली टेक्नॉलॉजी येणार आहे, आपले शारीरिक व्यायाम अजून कमी होणार आहे. तर त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे आपण वयाच्या 30 आपली तपासणी करून घेणं गरजेचं आहे. संपूर्ण तपासणी असते, ब्लडची तपासणी करू शकता, तुम्ही स्क्रीनिंग करू शकता. वर्षातून 1-2दा जर ह्या तपासण्या केल्या तर निश्चितपणे हे आजार आपण टाळू शकतो. तर त्यासाठी जागोजागी डॉक्टर सय्यद सरांनी हा हे केला आहे. त्याचबरोबर आम्ही ग्लोबल जिम कॉर्पोरेशन नावाची मुंबईची संस्था आहे, त्याच्याबरोबर आम्ही टायअप केलं आहे आणि त्यांच्याकडे डायबिटीस आणि ब्लड चेक करण्याचं एक प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. तो आता कोविडमुळे थोडासा पुढं ढकलला गेला आहे. पण जसं हे सगळं संपेल त्यानंतर केज तालुक्यातल्या प्रत्येक लोकांची काही रोज किंवा काही कॅम्पच्या माध्यमातून आम्ही ही तपासणी मोफत करणार आहोत. पुढे येऊ त्यांना सगळ्या तपासण्या सुविधा आहे. त्याचबरोबर कॅन्सरच्या बाबतीत तर आम्ही दरवर्षी म्हणजे वर्षातून निदान 3-4 केज तालुक्यात शिबिर घेतलेली आहे. रोटरी क्लबने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे. त्याचबरोबर गर्भाशय कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर हे 2 महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे जास्त मृत्यू होतो. तर त्यासंबंधी ही योजना एक आहे. पप्पांच्या बरोबर मी बसून त्याच्याबद्दल जर जिल्हा परिषदनं आपल्याला काही थोडा बहुत फंड्स दिले
तर ह्या भागात एक योजना सुरू करण्याचा एक विचार आहे, तोही माध्यमाचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सय्यद सरांनी पुढे होऊन त्यांची टीम तयार केली आहे. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी ते तत्पर आहात. तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. कमीत कमी ह्याच्यामध्ये किंवा काही स्कीम मध्ये बसून आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. आपण सर्वजण निरोगी राहावे यासाठीच आम्ही खरं तर प्रयत्न करत असतो. की डॉक्टर सुद्धा असतात ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रिलीफ मिळावा आणि दुसरा तुमचा मृत्यू टाळावा, या दोन उद्देशाने कार्यरत असतात. आणि हीच सेवा ही जनकल्याण हॉस्पिटल सुद्धा पुढेही पुरवत राहील. आम्हाला इथं बोलवलं, मला अध्यक्षाचा मान दिला त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो. आणि जास्त वेळ न घेता मला वाटतं काही तपासण्या करायच्या आहेत, काही शिबिर आहे, तर त्यामुळं मी जास्त वेळ न घेता माझं भाषण संपवलं. धन्यवाद. धन्यवाद. निश्चितच आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने कसं वागावं आणि आपल्याला अनेक आजार कसे टाळता येतील याबद्दलही सांगितलं. आपलं योगदान नक्कीच केजवशी तालुक्यासाठी आमच्या खूप महत्वाचं आहे. सर्वच मान्यवरांनी आपल्या कार्याचा गौरव केला. धन्यवाद. आज या ठिकाणी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी इथं उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगप्पा पानसे सर, सर्व डॉक्टर मंडळी, विशेष आणि सर्व मान्यवर उपस्थित राहिले पत्रकार मित्र, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.